हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्याचे पान। हे पान तुम्ही कुठे यूज करू शकता, पूजेत किंवा डेकोरेशनसाठी किंवा रुखवतासाठी यूज करू शकता। सिंगल पण ठेवू शकता, हे डबल पण ठेवू शकता। तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि क्रिएशन बाय तेजलला सबस्क्राईब करा। यासाठी आपल्याला हिरवे मोती लागणार आहेत। हिरव्या पानासाठी व्हाईट मोती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हाईट मोत्याचं पान सुद्धा तुम्ही करू शकता असं, किंवा सिंगल पण ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। पण हे असं डबल केल्यामुळे ताटपणा राहतो। आपण कलशात पण ठेवू शकतो किंवा कुठे डेकोरेशन पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हाताळता येतं। आणि कात्री लागणार आहे, ही मध्यम आकाराची सुई लागणार आहे आणि ही नायलॉनची तंगूस लागणार आहे। चला तर मग बनवूया आपण आता मोत्याचे पान। यासाठी आपल्याला सुरुवातीला 6 मणी घ्यायचे। सहा मोती घेऊन परत पूर्ण 6 मण्यातून सुई काढायची आपण। परत 5 घ्यायचे। या 5 मोत्या या 6 मोत्यांच्या मधील एका मोत्यातून घ्यायचं, म्हणजे 6चा राऊंड करायचा आपल्याला। हा अशा प्रकारे झाला। परत 1 2 3 मोत्यातून घ्यायचं, 3 मोत्यातून प्रत्येक वेळेस 6 मोत्यांचाच राऊंड झाला पाहिजे। परत 5च घ्यायचे। आता आपले हे 2 राऊंड झाले। आता वरती 3 राऊंड आले पाहिजे आपले। त्यासाठी आपण वरती घेऊया अशा प्रकारचे। वरच्या वरती एकदम कोपऱ्याला जो मणी आहेत त्या मण्यातून 5 घ्यायचे आता, म्हणजे आपल्याला जे पान करायचं त्याचा आकार असा वरती मोठा मोठा होत जाईल। आता 1 आणि 2 मधून घ्यायचं, इकडच्या साईडने 1 आणि 2 मधून। आता इथे पण हा 6 मोत्यांचा राऊंड तयार झाला पाहिजे। 1 2 3 आहेत आपल्याकडे ऑलरेडी, 3च घालायचे आता। तीनच घालायचे, म्हणजे हा 6 मोत्यांचा राऊंड आहे। वर काढायची सुई, पूर्ण राऊंडला करून घ्यायची। आता 1 आणि 2 आहेत आपल्याकडे, आता 4 घालायचे। आधी इथं आपण 6चा राऊंड केला, 6 मोती घालून परत 5 घातले, हा 6 राऊंड झाला। परत त्याच्या वरच्या कोपऱ्यावरच्या मोत्यामध्ये 1 2 3 4 5 घातले, हा 6चा राऊंड झाला। मग इकडं आपल्याकडे 1 2 3 मोती तर ऑलरेडी ह्याच्यात होते, आपण परत 3 घातले। आता 3 घातल्यानंतर इथे जसं कोपऱ्यावर आलेलं आहे आपण घेतलेलं आहे तसं ह्या कोपऱ्यावरून घ्यायचं। आता तिथे 1 आणि 2 तर आहेत आपल्याकडे, 4 घ्यायचे आता, म्हणजे 6 मोत्याचा राऊंड होईल। ह्या कॉर्नरमधून 5 घ्यायचे, म्हणजे 6चा राऊंड होईल।
कॉर्नरला जे आहे त्यातून घ्यायचं. ओढून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला. प्रत्येक वेळेस 6चा राऊंड आला पाहिजे. आता इथं पण आपल्याला 1 2 3 आहेत. आता फक्त 3 घालायचे मोती आपल्याला इथं पण. आता आपला अजून एक स्टेप करायची आपल्याला आणि मग बारीक पान करत जायचं आहे. आता 2 3 4 5 घरं आले आणि 5 घरं आल्यानंतर इथं आपण 1 मध्ये 5 मिसळून 6चा राऊंड करत होतो, पण आता ह्या 1 मध्ये फक्त 4 मिसळायचे आणि 5चा राऊंड करायचा आहे, म्हणजे आपल्या पानाला थोडा आकार येईल. फक्त 4 घालायचे तिथं. इथं आपण प्रत्येक ठिकाणी 5 घातले, पण जिथून आपल्याला पान निमुळतं करायचं आहे त्याच स्टेजला 5 न घालता 4 घालायचे फक्त कॉर्नरला, म्हणजे साईडला एकदम, म्हणजे 5चा राऊंड 1 2 3 4 5 झाले पाहिजे. आता आपण इथं जसं घातले 5 केलाय राऊंड, तसा शेवटी इथं पण 5चा राऊंड करायचा आहे. इथं 6 घेतले आपण. फक्त इथं कॉर्नरला जिथून आपल्याला आकार वरती तयार करायचा आहे पानाचा, तिथे फक्त तिथं शेवटची स्टेप असते, तिथून 5चा राऊंड केला. हे 6चे आले सगळे राऊंड आणि हा आपण आता शेवटी 5चाच राऊंड आहे. इथं आपण 4 घातले होते, का तर इथं 2 होते म्हणून 4 घालून 6चा राऊंड केला. आता इथं 2 आहेत, मग 3च घालायचे फक्त, म्हणजे 5चा राऊंड होईल. फक्त एवढी स्टेप लक्षात ठेवायची, बाकी काही नाही.
हे सगळे 6-6चे राऊंड, फक्त हा 5चा राऊंड आणि हा 5चा राऊंड, बाकी सगळे 6चे राऊंड. ते 2, 3, 4, 5 आणि 6चं केले आपण. आता इथून निमुळते पान करणार आहोत. आता हे आपलं खालचा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता 6चाच राऊंड घ्यायचा आहे, पण आपल्याला कमी करायचे. 1 2 3 4 5 6 आहेत, ते 1 2 3 4 5 करायचे. आता ह्याच्यावर 1 2 3 4 5. त्यासाठी आधी आपण ह्या एकातनं घेतलं होतं प्रत्येक कॉर्नरला, इथून इथून इथून. आता एकातनं न घेता 2 मधून घ्यायचे, म्हणजे कमी कमी होत जातील आपले. आता 6चा राऊंड येण्यासाठी हे 2 आहेत आपल्याकडं, 2 मोती खाली. आता हे वर 4 घालायचे, म्हणजे 6 मोत्याचा राऊंड होईल. अशा प्रकारे 6चा राऊंड होईल. आणि आता इकडच्या 2 मध्ये घ्यायचं, ह्या 2 मोत्यांमध्ये घ्यायचं. 1 2 3 आहेत. आता आपण फक्त 3 घालायचे. आपलं पान पूर्ण तयार झालेलं आहे. पण आपल्याला पानाचा शेंडा पुढचा तयार करण्यासाठी एकच घ्यायचा. आधी हा मणी हिरवा एक घ्यायचा, मोती हा असा, आणि याला एक गोल्डन मणी वरती घालायचा, किंवा कोणत्याही कलरचा घातला तरी चालेल, तुम्हाला पाहिजे तसा. पण हा गोल्डन मणी छोटा घातल्यावर छान दिसतं. जो शेंडा असतो पानाला तो तयार झालेला आपला. आता हे पानच तयार झालेलं आहे पूर्ण असं. आणि हे गोल्डन सोडून आपण हिरव्यातनं घेतलंय, आणि परत हा मणी पॅक करण्यासाठी इकडून घ्यायचं, हा पूर्ण लावूनला फिरवायचं. हे पान तयार झालेलं आहे. आपण आता इथे खाली एक देठ तयार करू. आपण आता देठ बनवणार आहोत. त्यासाठी वायर निसटू नये म्हणून इकडून घेतलेले पॅक बसण्यासाठी 3 मणी घालणार आहोत आपण. हा देठ झाला आपला पानाचा.
आता आपले हे फुल पान तयार झालेलं आहे. पूर्ण मोठ्या साईजचं करताना केलेलं आहे आपण.